tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पर्व या रॉयल फेस्टिवलचं सुरू आहे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण, बॉल लांब 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 खूप लांब, षटकार। या श्रीवर्धनची शान आहेत, मसळ्याची शान आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपलं स्वागत केलं जात आहे आपल्याच दिशेने मारलेल्या चौकाराने। आणखीन एक आक्रमण होताना पाहायला मिळालं, तुटून पडले सुमित ढेकळे। भारतात आणि भारताच्या बाहेर सुमित ढेकळे या नावाचा डंका का वाजतोय दाखवून देतात आज रॉयल फेस्टिवल मध्ये। 4 धावा अलिबाग या टीमला। पुन्हा एकदा आक्रमण, याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार, बाहुबली षटकार। काय तुटून पडले त्या ठिकाणी साजिद 11 अलिबाग साठी। आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 26 वर जाताना पाहिलं मिळेल। आणि एक षटकार, मग चौकार, मग चौकार, मग षटकार, मग षटकार, अशा पद्धतीने 5 बॉल खेळलेत 5ही सीमारेषेच्या पलीकडे। माझ्या मते साजिद दाबिलकर इकडे नाही आहेत, परंतु आनंदित असतील जिकडे, कारण सध्या ते आखाती देशात दिसत आहेत। यावेळेला मात्र पुन्हा आक्रमण केलं परंतु अडवला जातोय बॉल आणि तिकडे एक धाव मिळेल। आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 38चा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 27। 38चा पाठलाग करायचा आहे पोलीस संघाच्या विरुद्ध साजिद 11ला। आणखीन एक आक्रमण, याही वेळेला बाहुबली सुमित ढेकळे दहाडताना पाहायला मिळाले। 6 6 6 6 षटकार। काय तुटून पडले सुमित ढेकळे आणि 33 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। चला पुढच्या दोन्ही टीम रणनीत्या बनून लगेच सज्ज राहायचंय आपल्याला। मैदानाच्या दिशेने ही मॅच जशी संपेल लगेच मार्गक्रमण करायचंय। सुमित ढेकळे जेवढ्या धावा झाल्यात सगळ्याच्या सगळ्या त्यांनीच काढलेल्या आहेत। 33 वर बॅटिंग करतायत किंवा 7 बॉल मध्ये। पुन्हा एकदा फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण, मॅच फिनिश। आणि बाहुबली काय बॅटिंग केली आहे। गेल्या वर्षीची चॅम्पियन साजिद 11 अलिबाग या वर्षी पहिली मॅच केवळ 8 बॉल मध्ये जिंकलेली आहे। अभिनंदन। रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन। हॅलो